धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात आज निर्णय होण्याची शक्यता आहे। अंजली दमानिया यांनी अजित पवारांची भेट घेऊन धनंजय मुंडेंनी केलेल्या कारनाम्याची माहिती पुराव्यासहित दिलेली आहे। अजित पवारांनी सर्व कागदपत्र पाहून गंभीर प्रकार असल्याचं सांगितलेलं आहे, अशी माहिती अंजली दमानिया यांनी दिलेली आहे। अजित पवारांची त्यांनी भेट घेतली आणि या भेटीनंतर त्यांनी ही माहिती दिली आहे। अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांची आज भेट होणार आहे। या भेटीमध्ये धनंजय मुंडेंसंदर्भात निर्णय होणार असल्याची माहिती मिळते। धनंजय मुंडेंचा राजीनामा न घेतल्यास आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ असा इशारा सुद्धा अंजली दमानिया यांनी दिलाय। दरम्यान त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। पाहूया एकंदर भेट कशी होती, अजित पवारांची प्रतिक्रिया काय होती? कसं झालं की काल मी अजित पवारांना त्या पक्षाचे अध्यक्ष म्हणून भेटले, कारण त्यांची दोन विधानं मी ऐकली त्यांच्या पक्षाकडून, एक सुनील तटकरे यांचं आणि एक अजित पवारांचं, की आम्हाला जोपर्यंत पुरावे मिळणार नाहीत तोपर्यंत आम्ही कारवाई करणार नाही। नाईलाजास्तव म्हटलं तरी चालेल, अजित पवार यांची भेट घेतली। नाईलाजास्तव अजित पवारांची भेट घेतलीत। या भेटीमध्ये तुम्ही नेमके कोणते पुरावे दाखवलेले आहेत आणि अजित पवारांची त्याच्यावर प्रतिक्रिया काय? कसं होतं की मला ना अपेक्षित नव्हतं की अजित पवार इतकं व्यवस्थित आणि इतकं शांतपणे ऐकतील, कारण माझ्या डोक्यात त्यांची कल्पना थोडी वेगळी होती। पण तिथे गेल्यावर मी सांगते ना, अक्षरशः 25 ते 30 मिनिटं, 1 मिनिट सुद्धा त्यांची पेपर्सवरनं नजर हटली नव्हती। त्यांनी एक एक पेपर अतिशय गंभीरपणे बघितला। आर्थिक व्यवहाराबद्दल बोलल्यानंतर मी त्यांना बीडची खरी गंभीर परिस्थिती सांगितली। मी ना तिथे सगळ्यांकडे इंस्टाग्राम फार वापरला जातो, कसे रील्स बनवतात आणि त्याच्यातले आत्ताच्या पिढीचे काही मी रील्स त्यांना दाखवले। या व्यतिरिक्त वाल्मिक कराड जेव्हा जातो त्याला आपण ना इंग्लिशमध्ये कॅव्हलकेड म्हणतो, अशी कॅव्हलकेड त्यांची कशी निघते, कसे त्यांचा एक ग्रुप आहे 333, त्याच्यात वाल्मिक कराड, सुदर्शन गुले हे सगळेच जण आहेत, विष्णू चाटे, हे सगळे जण, त्यांची ती गँग 333 जी आहे ती कशी चालते आणि कसे अक्षरशः म्हणजे स्कॉर्पिओज एकामागून एक जातात आणि वर हवेत फायरिंग केलं जातं, याचे सुद्धा रील्स दाखवले। मी म्हटलं ही महाराष्ट्राची होणारी आपण देणारी दिशा आहे का, आणि महाराष्ट्राचं हे विजन आहे का? आणि आता तुम्ही बीडचे पालकमंत्री आहात, ते मला म्हणाले मी उद्या बीडला देखील जाणार आहे, पहिल्यांदाच मी तिथे पालकमंत्री म्हणून जाणार आहे। तर याच्यावर मी म्हटलं की तुम्ही कारवाई जी करणार आहात ती नक्कीच करा, कारण हे जे सगळे थेर चाललेत कुठेतरी हे थांबायला हवं होतं, आणि बीडमध्येच नाही अख्ख्या महाराष्ट्रात थांबायला हवं। अजित पवारांनी काय आश्वासन दिलं? काल सगळे ते पेपर्स बघून म्हणाले की हे तर अतिशय गंभीर आहे आणि मी मुख्यमंत्र्यांची उद्या 12 वाजता भेटणार आहे, आमची बैठक आहे, त्याच्यात मी हे सगळे दाखवतो आणि बघू काय करायचं ते आम्ही ठरवतो। आता बघू काय ठरवतायत ते। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे, या बैठकीत अजित पवारांनी जे तुम्हाला आश्वासन दिले त्याप्रमाणे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चर्चा होण्याची शक्यता आहे का, आणि तुम्हाला अपेक्षित काय आहे की किती दिवसांमध्ये तुम्हाला अपेक्षित परिणाम यावा? खरं तर हे सगळं दाखवल्यावर 1 तासात त्यांनी त्यांचा राजीनामा मागायला हवा होता पक्षाचे अध्यक्ष म्हणून, पण तरीही जर मागितला नसेल आणि आज फडणवीसांची चर्चा करून त्यांना करायचं असेल तर करू दे चर्चा, आणि जर नाहीच झालं तर मी तर कोर्टाचा मार्ग नक्की केलेलाच आहे, पण नाचक्की होईल आणि मग मला ना CM-ना DCM-ना या पक्षाच्या अध्यक्षांना सगळ्यांना इंडिव्हिज्युअली त्याच्यात मी खेचणार आहे, कारण हे तुम्हाला सगळेच्या सगळे पुरावे देऊन सुद्धा तुम्ही फक्त राजकारण करायचं म्हणून तुम्ही जनतेच्या भावनांशी खेळलात आणि तिथे दहशत चालू असताना तुम्ही त्याच्यावर काही कारवाई केली नाही, म्हणून मी यांना इंडिव्हिज्युअली लायबल करणार आहे आणि प्रॉसिक्यूट करण्याचे आदेश कोर्टाकडनं घेणार आहे। त्यामुळे आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये नेमक्या राजकीय घडामोडी काय घडतायत, अजित पवार हे पक्षाचे अध्यक्ष म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतायत का, हे बघणं अतिशय गरजेचं आहे। कॅमेरामॅन श्रीनिवास मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।